स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यात व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घटस्थापना करून शास्त्रस्थ पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याचे नियम आणि उपाय जाणून घेऊया. 1. जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी व व्रताची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करावी. 2. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिका हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून नमस्कार मनोभावने करावा. 3. व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. 4. व्रत करताना शांत आनंदी वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे. 5. काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घेऊ शकता. उपवास मात्र स्वतः करावा. 6. सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा. 7. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. 8. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी 7 सुवासीन किंवा 7 कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे. मनोभावने नमस्कार करावा. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसन्न म्हणून फळ, महालक्ष्मी व्रतकथाची पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी व आशीर्वाद द्यावा. 9. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे. नंतर कुटुंबियासमोर मिष्टान भोजन करावे. 10. व्रतामध्ये फळ, दूध वगैरे द्यावे. निराहार राहू नये. 11. उपाय. मार्गशीर्ष महिन्याच्या देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असते, ज्या कुटुंबात आनंद चांगले वातावरण असते. 2. यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण तसेच देवासमोर रांगोळी काढावी. याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. 3. घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते. 4. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापन करावी आणि खीर किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. यासोबतच विष्णूजींनी गूळ आणि हरभरा अर्पण करावा. यांनी दोघांचेही अपार आशीर्वाद तुमच्या वर्षा होईल. 4. या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या यानाने सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. 5. या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे. याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक
करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.